मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या अर्ध्या तासात. मुंबई न्हावा शेवा सागरी सेतू नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज. मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर. शिंदे सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई न्हावा शेवा सागरी सेतू लवकरच खुला होणार आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असणाऱ्या या 23 किलोमीटरच्या सागरी सेतूची तुलना बुर्ज खलिफा, आयफेल टॉवर यांच्याशी केली जाते. हा सागरी सेतू देशातील सर्वात मोठा सागरी पूल असून या पुलामुळे मुंबई नवी मुंबईतील अंतर अवघ्या 30 मिनिटांवर येणार आहे. नुकताच या सागरी सेतूचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत या प्रकल्पाचे फायदे देखील सांगितले. सर्वसामान्य प्रवाशांना ब्रिजवरून जात आहे आणि आता एक महत्त्वाचा गड जो तो टाकण्यात येणार आहे. शिवडी न्हावा शेवा हा जो काय सिंगल लॉंगेस्ट सी लिंक आहे, देशातला सगळ्यात लांबीचा हा सी ब्रिज आहे. 22 किलोमीटरची याची लांबी आहे आणि हा थेट आपल्या कोस्टल हायवे मुंबईचा नरिमन ड्राईव्ह ते डायरेक्ट रायगड चिर्ले या ठिकाणी जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. 22 किलोमीटर आणि 5 किलोमीटर 27 किलोमीटरचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई आणि MMRसाठी आहे. अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा, वेळ वाचवणारा, इंधन वाचवणारा, पोल्युशन कमी करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे याचा इम्पॅक्ट मुंबईमध्ये होईल, कोकणामध्ये होईल. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे या प्रकल्पाच्या कामावर परिणाम होतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकल्पात जातीने लक्ष घालून कामात कोणतीही दिरंगाई होऊ दिली नाही. प्रकल्पासाठी लागणारं साहित्यही अगदी वेळेवर पोहोचवत प्रकल्पाचं काम वेगानं सुरू ठेवलं. परिणामी हा सागरी सेतू नियोजित वेळेत पूर्ण झाला. इतकंच नाही तर या सागरी सेतूला माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देत त्याला अटल सेतू ही नवी ओळख देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. आज हा सागरी सेतू पूर्ण झाला असून काही दिवसातच नागरिकांच्या वापरासाठी खुला होईल. तेव्हा ट्रॅफिक पासून सुटका मिळवत इंधनाची बचत करत वेगवान प्रवास करणारा प्रत्येक नागरिक चेहऱ्यावर समाधानाचं हसू आणत अभिमानानं म्हणेल, हा माझा मुख्यमंत्री.